सासूबाईनं खूप काम केलं. थांबा घरी कसं सरळ करतात तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर हे आमच्या सासरचं घर आहे आणि हा गावाकडचा चौथा ब्लॉग आहे. आमच्या घराचे जरा डागडुजीचं काम चालू होतं, आतमध्ये भरपूर कामसुद्धा करायचं होतं. तर हे आमचं घर आहे. मी बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना मोबाईल दिला होता शूटिंग करण्यासाठी आणि मी घरात जेवण वगैरे थोडंसं बनवत होते. तर आतमध्ये चला दाखवते तुम्हाला. तर इथून आपल्याला एंट्री करायची असते घरामध्ये. हा आहे हॉल. आता म्हणजे घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे हॉलमधलं सगळं सामान घरात शिफ्ट केलेलं आहे आणि उद्या किचनचं सगळं सामान घरामध्ये शिफ्ट करायचं आहे. तर बघू शकता असा आमचा हॉल आहे आणि हे कौलं काढायचे चालू आहेत वरती. तर इथं आमचे कारभारी कष्ट टाळू उभे आहेत. हे बघा. चला आता घर दाखवते तुम्हाला. तर हे आहे आमचं घर. गावाकडे सहसा 3 गाळ्यांची घरं असतात, एक हॉल, घर आणि किचन असं. तर हे घर आहे. इथं वरती पाटणी म्हणतात ती केलेली आहे. त्याच्यामुळं या गाळ्यामध्ये जास्त काही कचरा वगैरे पडत नाही. तर सगळं आतलं आणि बाहेरचं सामान मधल्या गाळ्यात ठेवलेलं आहे. इथं बेड वगैरे हे सगळं सामान मला ज्या लग्नात मिळालेलं आहे. हे वरती बैल दिसत आहेत बघा तुम्हाला. हे आमच्या सासूबाईंनी पिल्लूसाठी घेतले होते, त्याच्यातलं एकाचं शिंग मोडलंसुद्धा. तर बघू शकता असा आमचा गाळा आहे आणि हे आहे किचनचा गाळा थोडक्यात. तर इथं एक मधी काय माहिती अर्धीच भिंत बांधली होती पहिल्यापासून, तर ती तोडायची होती. इथं आपलं भांड्यांचं कपाट आहे, डब्यांचंसुद्धा कपाट आहे, शेगडी खालीच आहे. किचनचा ओटासुद्धा करायचा आहे. इथं माझं जेवण बनवायचं, स्वयंपाक बनवायचा चालू होता. तर इकडे भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत. मी इकडं भात आहे याच्यामध्ये, या टोपल्यांमध्ये. आणि ह्या गाळ्याला हे करायचं, प्लास्टर करायचं आहे. इकडं बाहेरच्या बाजूला चूल आहे. इथं कोंबड्यांचं एक जाळं आहे. पहिली खुराडी होती, आता जाळं घेतलं त्यांनी कधी सासूबाईंनी. इकडं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि हा आमचा मागचा परिसर. इथं हा गोठा आहे, पण इथं शेळ्या वगैरे बांधल्या जातात. आमच्या घराच्या मागं आंबा आहे, नारळाचं झाड आहे. आम्ही विरारला असताना हे नारळाचं झाड नारळ ठेवतो ना पण त्याला आलं होतं. तोपर्यंत तुम्ही बघू शकता इथं घराच्या अर्ध्या भागाची कौलं काढून झाली होती आणि चहाचं टाईम झालं होतं. 2 टाईम चहा, सरबत काय असेल ते त्यांना द्यायचं होतं कामगारांना. सकाळी दूध घ्यायचं विसरले, त्याच्यामुळं कोरात चहा बनवला. आणि गावाकडे नाही का शक्यतो कोरात चहा पितात सगळे. आमचे काही गाई म्हशी नाही आहेत म्हणजे माझ्या सासरी, त्याच्यामुळं सासरी दूध नसतं. आम्ही गेलो की विकत घेतो डेअरीमधनं. तर लिंबू टिंबू तर काही नव्हताच, घरात पण नव्हता आणि झाडांना पण नव्हते. तर इथं शिडी लावून सगळे चहा घेण्यासाठी खाली आलेले आहेत. मी त्यांना चहा दिला आणि पुन्हा माझ्या कामाला लागले. माझं भाकरी आणि भाजी बनवायची राहिली होती, सुकी भाजी. शेवग्याची आमटी मी बनवली होती, तर ती दुसऱ्या गॅसवर ठेवून आता मी भाकरीची तयारीला लागलेली आहे. भात ऑलरेडी मी केला होता. पिल्लूचं मस्त निवांत काम चालू होतं एकदम. इकडं मातीत खेळ, घरात पळ, इकडं देवळात तर जा असं. तर त्याला काहीतरी पाहिजे होतं, ते त्याला सापडत नव्हतं म्हणून मी सांगत होते इथं आहे म्हणून. तुम्ही जर माझा लोकमत इन्फ्लुएन्सरच्या जगातला इंटरव्ह्यू बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही खाली जेवण बनवतो, ओटा नाही असं. तर ती स्टोरी तुम्हाला इथं आठवली असेल. तर मी मस्त भाकरी घालून घेतल्या, भाजीसुद्धा मेथीची बनवून घेतली. इकडं शेवग्याची आमटीसुद्धा ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि आपल्या भाकरीसुद्धा तयार आहेत. तर जेवण मस्त मी झाकून ठेवलं मधल्या गाळ्यामध्ये. आणि आता बघूया घराचं काम कुठपर्यंत आलेले आहे. कौलं तर ऑलमोस्ट काढून झालेली आहेत अर्ध्या भागातली. आता लोडे तोडायचं काम चालू आहे. तर लोड्यातल्या विटा पडून नाही का खाली काही फरशा फुटल्या. आता पिल्लू कुठलं गाणं म्हणतोय ते ओळखा बरं. रावाची बावाची पुनून करते नामो नारो के हे दोन ततैया है हे सबने पवैया है हे नारे वेंकया हे ना बिना रोगे. तुम्हाला गाणं ओळखता आलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या घराच्या वरतीच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तिथं पिल्लू खेळत होता. तोपर्यंत इकडं वाळूचा ट्रक आला होता. किचनचा जो गाळा आहे ना तो प्लास्टर करायचा होता, शिवाय तो दरवाजा जो आहे तो सुद्धा बंद करायचा होता अर्धा, आणि खिडकी ठेवायची होती. यासाठी वाळू लागणार होती. तर त्याचा जो ट्रक आहे वाळूचा तो आला होता. वाळू पलटी करताना बघू शकता किती धूळ निघाले. अजून बरंच सामान लागणार होतं, ते सुद्धा आणायचं बाकी होतं. तर इकडं घरात तुम्ही बघू शकता कौलं पुसायचं काम चालू आहे.
आणि हे 4 लोक आहेत. आता संध्याकाळच्या चहाची वेळ झाली. मग मी चहा बनवून सगळ्यांना चहा दिला, म्हणजे कामगारांना दिला, घरातल्या माणसांनासुद्धा दिला चहा. आणि इथं बघू शकता तुम्ही, मी दाखवते तुम्हाला बाहेरचा थोडासा व्ह्यू. तर लग्नात नाही का वगैरे असं नावं लिहायची पद्धत आहे गावाकडं. तर हे माझं आणि कारभाऱ्यांचं नाव टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दुसऱ्या बाजूला शुभ विवाह टाकलेला आहे. बऱ्याच अजूनसुद्धा टाकतात काही काही घरांवरती. या चुलत सासूबाई आहेत, त्यांची स्लिप भरायची होती बँकेची, ती त्यांना भरून दिली. आता इथं सिमेंट आणि वाळूचा गारा करायचा चाललेला आहे. या पाणी आणून देत आहेत त्या आहेत सासूबाई, पाणी ओतत आहेत त्या आहेत चुलत आत्ती, ह्यांची चुलत आत्ती. नंतर हे आहेत अशोकदादा, ते गारा करतायत. आता तुम्ही विचाराल सासूबाई काम करतायत, तू का करत नाहीस? तर आम्ही नाही का मिस्त्रीला काम खंडून दिले, म्हणजे कामाला जी माणसं आहेत ती सुद्धा मिस्त्रीचीच असणार आहेत. नंतर जे सामान लागणार आहे ते सुद्धा मिस्त्रीचं असणार आहे, आपण फक्त त्यांना पैसे द्यायचे असं. तर हे आत्ता आले, ते आमचे बाबा आहेत, म्हणजे कारभाऱ्यांचे वडील. आमचं घर तोडलं आणि आम्ही छान करणार आहे. सगळे कौल काढले आणि ते नंतर परत लावणार आहेत. खूप कचरा झाला, आईनं खूप साफ काम केलं, कचरा साफ केला. थांबा, घरी कसं सरळ करतात तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथं गारा करायचं काम चालू आहे, वरती रिपांचं माप घ्यायचं काम चालू आहे. आणि या कामगार बायका बसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सासूबाई आणि सासूंची नणंद अशा आहेत. तर इथं मिस्त्री आमचे रिपा कापतायत मापानं. हे मशीन फार डेंजर आहे बरं का, मिस्त्रीचं बोट गावलं असतं त्याच्यामध्ये. तर कापलेल्या रिपा घेऊन जात आहेत त्या सासूबाई. आता तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करते की सासूबाई काम करतायत, मला काय करायचं झालं, मी नुसतं शूटिंग करते असं नाही आहे. मी सुद्धा घरातलं काम केलं, जेवण बनवलं, त्या कामगारांना चहा दिला, कपडे भांडी म्हणा सगळं मीच करत होते. आता ही सगळी घरातली कामं करायला मी होते, म्हणून त्या म्हटल्या मी काय करू, तर मी मिस्त्रीच्या हाताखाली काम करतो म्हणून त्याचे पैसेसुद्धा एक्स्ट्रा येतील त्यांना. पण माझं काम वाढत होतं, कारण हे सगळे घरी गेले कामगार संध्याकाळी, तर परत संध्याकाळी सगळा कचरा मला साफ करायला लागत होता. तर पिल्लू आमचा बघा एकदम गावठी झालं, तो त्याला अगदी माती कधी नाही ती मिळाली आणि ते बॉटलमध्ये भरून आपलं त्याचं चाललंय काय काय करायचं. आता हे काम करण्यासाठी आमचे 2-3 दिवस गेले, म्हणजे फक्त घर उलगडायचं आणि ते झाकायचं, कौलं भरत बसवायची, ह्यासाठी 2-3 दिवस गेले. प्लास्टर प्लस ओटा, किचन ओटा ते वेगळंच, तर ह्याच्यासाठी 3 दिवस गेले. तर हेच मी एकत्र करून सगळं 10 मिनिटामध्ये दाखवलेलं आहे 3 दिवसांचं. तर इथं आता कौलं बसवायचं काम चालू आहे. कालच्या आणि आजच्या दिवसात ह्या कामगारांनी सगळी कौलं वगैरे छान असे पुसून घेतलेली आहेत आणि कौलं बसवायचं काम चालू आहे. आमचं गाव थोडंसं डोंगरी भागात आहे, तिकडे पाण्याची थोडी कमतरता आहे. दुरणदेवाडी बिळाशीच्या वरती आहे ना दुरणदेवाडी ती. तर हवा खूप असते, त्याच्यामुळं कौलं पत्रे म्हणा उडून जातात हवेनं. त्यासाठी लोडे बांधले होते घरावरती, म्हणजे काठावरची जी कौलं आहेत ती उडणार नाहीत. तर झालं काय, आता बरेच वर्ष झाली घराला, तर त्या लोड्याखालची कौलं नाही का फुटली होती काही, आणि त्याच्यामधून पाणी गळून भिंतीवर येत होतं, म्हणून ते लोडे आम्ही काढून टाकले आणि ज्या रिपा वगैरे आहेत त्या सगळ्या खराब झालेल्या बदलून परत एकदा तीच कौलं छान साफ करून बसवून घेतली. खराब झालेली कौलं चेंज केली. पिल्लू बघा त्याचं मातीत खेळायचं चालूच आहे. तर इथं कौलं घालायचं काम झपाट्यानं चालू आहे. जसं IPL असतं ना, तसं गावाकडं गावाच्या नावानं IPL चालू असते. म्हणजे आमच्या बाजूला नाही का कुसाईवाडी आहे, तर कुसाईवाडीचं KPL चालू होतं, म्हणजे कुसाईवाडी प्रीमियर लीग. तिकडे कारभारी खेळायला जाणार होते. कौलं घालायचं काम चालूच होतं. कौलं घातल्यानंतर बघू शकता आतमध्ये असं दिसतं. कौलं नव्हती तेव्हा फरशी खूप तापत होती. आता घराचं काम चालू आहे म्हटल्यावर पाणी भरपूर पाहिजे होतं. तर वरती शाळेची एक टाकी होती, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आम्ही साठवून ठेवलं होतं. नंतर ही आमची घराची टाकी आहे, तिला थोडंसं लिकेज आहे, म्हणून आतमध्ये ह्या प्लास्टिकचा कागद घातला आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं. आतमध्ये वेगळी ड्रम वगैरे होतं बाथरूममध्ये, ते वेगळंच. आणि पिल्लूच आपलं ह्या पाण्यात खेळायचं चालू होतं. त्याला वाटत होतं हा माझा छोटासा स्विमिंग पूलच आहे, म्हणून तो आपला मस्त डुबक्या मारत होता. त्याचं मस्त जेवण, माती, पाणी, दिवसातून 4 ड्रेस काढायचे आणि एन्जॉय करायचं चालू होतं.
तर घर झाकून झालेलं आहे, मागचं पुढचं दोन्हीसुद्धा. आणि आम्ही 10 दिवसाची सुट्टी काढली होती. 10 दिवसात काही प्लास्टर, किचन ओटा वगैरे झालं नाही काम, त्याच्यामुळे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. तर एवढंच आत्तापर्यंत म्हणजे मी आहे तोपर्यंत जेवढं काम झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. याच्यानंतरसुद्धा आम्ही बरंच काम केलं, म्हणजे भिंतींवरती पाणी मारायचं, कारण दगडाच्या भिंती आहेत आणि त्याच्यावरती प्लास्टर बसत नाही शक्यतो. त्याच्यामुळं ते पाणी वगैरे मारणं आमचं चालूच होतं. आणि 2 दिवसानंतर पुन्हा मिस्त्री आमचे काम चालू करणार होते. तर हा अर्धा दरवाजा बंद करायचा होता आणि वरती खिडकी करायची होती. याच कॉर्नरमध्ये आपल्याला किचन करायचं आणि हे पूर्ण गाळा प्लास्टर करून घ्यायचा आहे. खाली कोबा करायचा आहे सिमेंटचा. तर हे काम बाकी होतं, ते आम्ही पुण्याला आल्यानंतर मिस्त्री करणार होते. तर इथं बघू शकता घराची मागची बाजू आहे तिचीसुद्धा कौलं घालून तयार झालेली आहेत. आम्ही आहे तोपर्यंत एवढंच काम झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्हाला दाखवेन आमचं घर आतून कसं दिसतं ते. तर मंडळी, हा 3-4 दिवसाचा एकत्र केलेला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.